शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का। सामूहिक राजीनामे, फुटीला सुरुवात। नगर परिषदा, पंचायत समिती निवडणुकीत शिंदे गट आणि दादा गटाला हटवण्याच्या हालचाली। शिंदेंना बाजूला करण्याची भाजपची आखणी आणि केलेले प्लॅन सगळेच फिसकटतील। आधीचे शिंदे गटात 2 गट, त्यातील 1 गट शिंदेंना संपवण्याच्या तयारीत। नेमकं घडलंय का? उभ्या महाराष्ट्रात नगर परिषदा, पंचायत समिती, झेडपीचे वारे वाहतात। पण सांगा ना, एकनाथ शिंदेंच्या कुठे तुम्हाला तालुकानिहाय, जिल्हानिहाय बैठका दिसतायत? नाही, कारण एकनाथ शिंदेंना ठाणे आणि मुंबईत गुंतवलं गेलंय। वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यासाठीचीच फिल्डिंग लावली। अनेक ठिकाणी महायुतीत शिंदे गटाला सोबत घेण्यासाठी भाजपा, अजित पवार गट तयार नाहीये, तर काही ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सोबत घेण्यासाठी भाजपा तयार नाहीये। सगळीकडूनच किंगमेकर असलेला भाजपा शिंदे आणि दादा गटाला असा धक्का देईल की भूतो न भविष्यती असा इतिहास रचवला जाईल। स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या। निवडणूक आयोगाकडून राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर आता राजकारणात घडामोडींना वेग आला आहे। राज्यात काही ठिकाणी या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहेत। काही ठिकाणी स्थानिक समीकरण लक्षात घेऊन युती आघाडीचा निर्णय घेतला जाणार आहे, तर काही ठिकाणी पक्षांनी स्वबळावर ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। मात्र आता निवडणूक लागताच पदाधिकारी आणि नेत्यांच्या नाराजीचा फटका देखील पक्षांना बसत असल्याचं दिसून येतंय। मोठी बातमी समोर येते ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला। करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र त्यांची नियुक्ती होताच शिवसेना शिंदे गटात फूट पडल्याचं पाहायला मिळतंय। बागल गटाकडून सामूहिक राजीनामा देण्यात आलाय। जयवंत जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती होताच शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामे दिलेत। जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल 55 शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिलाय। हा शिवसेना शिंदे गटासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जातोय। एवढंच नाही तर या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेले 20,000 सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। हे सर्व 20,000 सभासद आपले राजीनामे पोस्टाने पक्षश्रेष्ठींना पाठवणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। हा निर्णय शिवसेना शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला। या सामूहिक राजीनाम्यामुळे करमाळा शहरातील शिवसेना शिंदे गटाची ताकद कमी होण्याची चिन्ह आहेत। दिग्विजय बागल यांनी यापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून करमाळा विधानसभेची निवडणूक लढवली होती, त्यामुळे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने पक्षात कार्यरत आहेत। माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नियुक्तीमुळे बागल यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून आगामी निवडणुकीत बागल गटाला डावलले जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे। याच नाराजीतून हे सामूहिक राजीनामे नाट्य घडलेलं आहे। दरम्यान एवढंच नाही तर ठिकठिकाणी सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती आहे। एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी वाऱ्यावर सोडल्याच्या भूमिकेत आहे। अनेक ठिकाणी, अनेक तालुक्यांमध्ये अजित पवारांचा पक्ष आणि भाजपचा पक्ष हा शिष्टाईने पुढे येतोय आणि शिंदे गटाला डावललं जातंय, तुच्छ अशी वागणूक दिली जाते, जणू काय ते महायुतीतील नाहीत अशा पद्धतीने रंगवलं जातंय। आणि वरून म्हणजे भाजपा हायकमांडने फडणवीसांनीच स्थानिक लेवलवरती कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना जो सोयीचा वाटेल तो निर्णय घ्या असे आदेश दिल्यामुळे आता भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मोकळं रान मिळालंय आणि इथेच अजित पवार आणि शिंदे गटाचा खेळ खल्लास होईल अशा चर्चा ऐकायला मिळतात। आता तुम्हाला काय वाटते? एकनाथ शिंदेंच्या पक्षाने जर कुठे महायुतीमध्ये म्हणून लढवलं जात नसेल तर सरसकट स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याचं आवाहन केलं पाहिजे का, की भाजपला चिकटून राहिलं पाहिजे? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।